जालन्यात तब्बल 32 तास पोलिसांचा पहारा. शांततेत गणेश विसर्जन. अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची माहिती. जालना जिल्ह्यातील गणेश विसर्जन यंदा शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडले. शनिवारी सकाळी 8 पासून रविवारी दुपारी 4 पर्यंत सलग 32 तास पोलिसांनी कर्तव्य बजावले. शहरात मोठ्या संख्येने विसर्जन सुरू असल्याने 1600 पोलीस, 750 होमगार्ड आणि SRPFच्या 2 तुकड्या मिळून तब्बल 2700 जवान तैनात होते. या काळात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. गणेश मंडळांच्या सहकार्यामुळे विसर्जन नियोजन आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण ठरले, असे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सांगितले. किती पोलीस बंदोबस्त होता आणि किती तास काम झाले? हे पूर्ण गणपती जे अनंत चतुर्दशीच्या आपला विसर्जनचा बंदोबस्त होता. याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्याची फोर्स जवळपास 1600 लोकांची आहे. त्याचबरोबर 750 होमगार्ड आणि SRPFची 2 कंपनी असे ऑलमोस्ट 27-2800चा बंदोबस्त होता. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर जालना सिटी वगळून सगळे ठिकाणी 12-1 दरम्यान विसर्जन संपलेला होता. पण जालना सिटीमध्ये विसर्जन आता संध्याकाळी 4 वाजता संपलं. तर एकूण जर आपण पकडला तर जालना सिटीमध्ये आपले पोलीसची जी फोर्स होती त्यांनी काल सकाळी 8 पासून आपण बंदोबस्त डिप्लॉय केला होता आणि आज संध्याकाळी 4 पर्यंत जवळपास आपण कॅल्क्युलेट केला तर 32 तासाचा लगातार बंदोबस्त आमची पोलीस फोर्सनी केलेला आहे. आणि पूर्ण विसर्जन एकदम शांततामध्ये पार पडला. एकही कुठलेही इन्सिडेंट घडला नाही. आणि याच्यामध्ये गणेश महासंघच्या महत्त्वपूर्ण भूमिका होता. त्यांनी जे माहोल काल थोडा दूषित झाला होता, काही लोकांनी असा भूमिका ठरली होती की विसर्जन करणार नाही आम्ही, तरी ते गणेश महासंघाची भूमिका मुळे सगळे मंडळांनी पुढे येऊन विसर्जन केलं. त्यांचे नियोजन पण खूप सुंदर होता आणि सगळे मंडळांनी पोलिसांचं पण भरपूर सहकार्य केलं.